जेवताना तोंडी लावण्यासाठी चटपटीत असा टोमॅटोचा ठेचा बनवूया। तव्यावरती असा ठेचा बनवून घ्यायचा, जेवताना तोंडी लावायचा, खूप छान लागतो। तर एकदम सोप्या पद्धतीने 5 मिनिटाच्या आतमध्ये आपण हा ठेचा तयार करू शकतो। नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण टोमॅटोचा ठेचा बनवणार आहोत। तव्यावरती अशा प्रकारे थोडंसं तेल घालून ठेचा बनवून घ्यायचा, खूप छान लागतो। जेवताना तोंडी लावण्यासाठी 5 मिनिटात हा ठेचा तुम्ही तयार करू शकता। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। तर इथे मी अशा पद्धतीने पोपटी मिरच्या घेतल्यात। हे मिरच्या कमी तिखट असतात। तुम्ही जास्त तिखट जर खात असाल तर लवंगी मिरची सुद्धा घेऊ शकता, तिखट मिरची इथे वापरू शकता। आता मिरची स्वच्छ अशी धुवून घेतल्यानंतर देठ काढून घेतली आणि अशा मोडून घेतलेल्या आहेत। तवा आपण गरम करण्यासाठी ठेवला होता अगोदरच। आता ह्या तव्यावरती हलकेसे डाग पडूपर्यंत मिरच्यांवरती अशा पद्धतीने आपण भाजून घेऊया। तर भाकरी बनवून घेतल्या आणि चटपटीत त्याच तव्यावरती इथे मी ठेचा बनवून घेत आहे। तर बघा, मिरच्यांवरती हलकेसे असे डाग पडलेले आहेत। आता याच्यामध्ये एक गड्डी आपण लसूण सोलून घेतलेला आहे। छोटा अर्धा चमचा याच्यावरती तेल घालायचं आणि मिरच्या अशा पद्धतीने उलटणीने दाबून आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या, अगदी मऊसूत अशा करून घ्यायच्या, म्हणजे या रगडल्या की लगेच बारीक होतात। तर बघा, आता अशा पद्धतीने मिरच्या आपण भाजून घेऊ। मिरच्या लसूण तेलावरती छान असं भाजून झालं की तव्यावरतीच आता एक साईडला करूया आणि याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालूया। तर ह्या पद्धतीने तुम्ही टोमॅटोचा ठेचा नक्की बनवून बघा, खूप छान लागतो खाण्यासाठी आणि अगदी झटपट असा तयार होतो। तर बघा, आता हे छान असं सर्व जिन्नस भाजली की आपण एक साईडला असं लसूण आणि मिरच्या ओढून घेऊया एक कडेला आणि आता याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया। तर अर्धी वरगळी इथे मी तेल घालून घेतलं, अर्धा छोटा चमचा जिरे घालून घेतले। आता याच्यामध्ये आपण 5-6 कढीपत्त्याचे फ्रेश असे पानं घालून घेऊया ताजे। तर कढीपत्ता घालून घेतला की एकत्र करून घेतलं। आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा बारीक असा चिरून घेतला। आता तेलावरती छान असं एकत्र करून घेऊया। जास्त लालसर करायचा नाही, हलकासा मऊसूत होईपर्यंतच आपण आता हा तेलावरती परतवू। तर बघा, आता अशा पद्धतीने कांदा आपण छान असा फुल गॅसवरती परतवून घेतला। हलकासा कलर बदललेला आहे, जास्त लालसर करायचा नाही। मऊसूत झाला की लगेच आता याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊ। 2 मध्यम साईजचे आपण टोमॅटो घेतले आणि त्याच्या अशा पद्धतीने इथे मी फोडी करून घेतले आणि कांदा सुद्धा आपण मध्यम साईजचे 2 कांदे घेतले होते। तर आता हे छान असं आपण तेलामध्ये आणि कांद्यामध्ये एकत्र करून घेऊ। अशा पद्धतीचा टोमॅटो ठेचा खरंच खूप छान लागतो खाण्यासाठी आणि बनवायला देखील खूप सोपा आहे। तुम्ही जर याच्या आधी कधी असा टोमॅटोचा ठेचा खाल्ला नसेल तर नक्की या पद्धतीने ठेचा बनवून बघा। तर बघा, आता टोमॅटो हलकंसं आपलं इथे मऊसूत झालेला आहे, जास्त गाळ करायचा नाही आपल्याला टोमॅटोचा। तर बघा, अशा पद्धतीने मऊसूत झालेला आहे। आता सर्व जिन्नस जे आहे ते आपण एकत्र करून घेऊ। मिरच्या, लसूण, कांदा, टोमॅटो आपण छान असा आता एकत्र करून घेतलेला आहे। तर बघा, आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ। मीठ घालून घेतलं की पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचे आणि तव्यावरतीच बनवायचा हा ठेचा, खूप छान लागतो तव्यावरती। अशा पद्धतीने इथे मी गरमागरम बाजरीच्या भाकरी बनवल्या आणि लगेचच हा ठेचा त्याच तव्यावरती बनवून घेतलेला आहे। आता एकत्र करून झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया। आपला ठेचा इथे तयार झाला आहे। आता हा आपल्याला रगडून घ्यायचा आहे। गॅस बंद केलाय आणि एक तांब्या घेतलाय आणि तांब्याने अशा पद्धतीने आपण आता ही सर्व जिन्नस जे आहे ते अशा पद्धतीने रगडून घेऊया। छान अशा मिरच्या आपल्या मऊसूत झालेल्या आहे, लगेच बारीक होतात। आपल्याला हा खलबत्त्यामध्ये किंवा मग अशा पद्धतीने तांब्यानेच तव्यावरती अशा पद्धतीने रगडून घ्यायचा आहे। तर आता मी गॅसवरून तवा खाली उतरवून घेतला आणि आता तांब्याने आपण अशा पद्धतीने छान असा हा ठेचा रगडून घेऊया। मिक्सरमध्ये घालायचं नाही, मिक्सरमध्ये घातल्यानंतर अगदी बारीक अशी याची पेस्ट तयार होईल। तर खलबत्त्यामध्ये घाला किंवा मग तव्यावरतीच तांब्या घेऊन अशा पद्धतीने तुम्ही रगडून घेऊ शकता। बघा, आता मी तांब्यानेच रगडून घेते। मस्त चटपटीत असा हा ठेचा आपला 5 मिनिटाच्या आत तयार होतो। या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि बघा, मी अशा पद्धतीने तांब्याने इथे ठेचा अशा पद्धतीने रगडून घेतलेला आहे, जास्त बारीक करायचा नाही। मस्त असा ठेचा आपला इथे तयार झालाय। आता आपण हा काढून घेऊया। तर बघा, तव्यावरती छान असा ठेचा आपल्या इथे झालेला आहे, मस्त चटपटीत असा ठेचा झाला। एक ताटामध्ये काढून घेऊ। तर टोमॅटोचा ठेचा आपण इथे ताटामध्ये काढून घेतलाय। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।